बातमी आहे पुण्यातून। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरूनच आता पोलिसांच्या दुचाकी चोरी गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। 3 कर्मचाऱ्यांच्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्यात। यापैकी एक दुचाकी पोलिसांना मिळालेली आहे। पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरच चोरीची ही घटना घडल्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। तर गेल्या 2.5 महिन्यात शहरातून तब्बल 400 वाहनं चोरीला गेल्याची आकडेवारी ही समोर आलेली आहे। त्याची किंमत जवळपास 1.5 कोटींहून अधिक आहे। त्यामुळे सुरक्षेच्या बाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। पुण्यातील वाहन चोरट्यांचा कॉन्फिडन्स इतका वाढलेला दिसतोय कारण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्या ज्या म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आहेत त्याच चोरीला गेल्याची घटना आता पुण्यात समोर आलेली आहे। मी सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मतदान प्रक्रियेत जेव्हा पुणे पोलिसांचे कर्मचारी व्यस्त होते तेव्हा देखील त्यांनी गाड्या त्यांच्या दुचाकी आहेत त्या याच ठिकाणी लावल्या होत्या आणि तब्बल 3 दुचाकी ज्या आहेत त्या याच आयुक्तालयाच्या समोरून चोरीला गेल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या आयुक्तालयाच्या कार्यालयावर 2 भिंतीवर अतिशय छोटे सीसीटीव्ही उभारलेले आहेत, बांधलेले आहेत। त्याची पेरिमीटर त्याचा आपण जर रेडियस बघितला तर अतिशय कमी अंतर त्या कॅमेराच्या दृश्यांमध्ये येऊ शकता। इतकेच छोट्या लेवलचे प्रॉक्सिमिटीचे ते कॅमेरे आहेत आणि हा संपूर्ण भाग आपण जर बघितला तर फक्त पोलीस आयुक्त कार्यालयच नाही तर जवळपास 2 नामांकित शाळा आहेत, सरकारी कार्यालय आहेत। त्यामुळे अनेक वर्दळ या ठिकाणी असते। त्यामुळे आता पुणे पोलिसांची जबाबदारी वाढलेली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण जेव्हा पुणे पोलिसां कर्मचाऱ्यांच्याच गाड्या जर चोरीला गेलेल्या असतील तर नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न पुणे पोलीस कसा सोडवणार आता उपस्थित होतोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।